नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। मुख्याधिकाऱ्यांकडून मानसिक छळ, नगराध्यक्षा भावना घाणेकर यांचा गंभीर आरोप। पहिल्याच सभेत 60 ठराव नामंजूर, उरण नगर परिषदेतील कारभारावर प्रश्नचिन्ह। उरण नगर परिषदेच्या नव्या कार्यकाळातील पहिल्याच सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र संघर्ष पाहायला मिळाला। 10 पैकी 7 महत्त्वाच्या नागरी ठरावांना विरोधकांनी नामंजुरी दिल्यामुळे नगर परिषदेतील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। याच पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांसह मुख्याधिकारी समीर जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले। आज पार पडलेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत कचरा व्यवस्थापन, गटारांची सफाई व दुरुस्ती, पथदिव्यांची उभारणी तसेच स्मशानभूमीत शेगड्या बसवणे अशा मूलभूत नागरी सुविधांशी संबंधित ठरावांचा समावेश होता। मात्र बहुमतामध्ये असलेल्या भाजप सदस्यांनी यातील 7 ठरावांना विरोध दर्शवला। त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यावरच गदा आल्याची टीका नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी केली। नागरिकांच्या मूलभूत प्रश्नावरच विरोध केला जात असेल तर सामान्य जनतेची कामे कशी होणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला। विरोधकांकडून केवळ राजकारण केले जात असून विकास कामांना जाणीवपूर्वक अडथळे आणले जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला। दरम्यान नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी मुख्याधिकारी समीर जाधव यांच्यावर थेट आरोप करत प्रशासनातील अंतर्गत तणाव उघड केला। मुख्याधिकारी कोणतेही सहकार्य करत नाहीत, उलट माझ्यासारख्या महिला नगराध्यक्षाचे मानसिक खच्चीकरण केले जात आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला। नगर परिषदेतील अधिकारांबाबत अपमानास्पद भाषा वापरली जात असल्याचेही त्यांनी सांगितले। नगराध्यक्षांना कोणतेही अधिकार नाहीत, कोणतीही कागदपत्रे मागवू शकत नाहीत, कोणतेही काम त्यांच्या सहीने होणार नाही, मीच सर्वोच्च अधिकारी आहे अशा शब्दात मुख्याधिकारी संवाद साधतात असा दावा घाणेकर यांनी केला। गेल्या 3 महिन्यांपासून नागरिकांचे प्रश्न प्रलंबित असून यामागे मुख्याधिकारी जबाबदार असल्याचा ठपका त्यांनी ठेवला। नगर परिषदेमध्ये मेलेल्या प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे प्रकार सुरू आहेत अशी तीव्र प्रतिक्रिया दिली। या प्रकरणाची तक्रार राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे करणार असल्याचे स्पष्ट केले। यावेळी महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर आणि महिला नगरसेवकांनी नगर परिषद कार्यालयाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विजय गायकर, उरण। ज्या ठरावांना विरोध केला गेला, आपण बघाल उरणमध्ये गटर मीटर वॉटर हे समस्या आहेत। महिलांना आज माझ्या पाणी नाही, त्या ठिकाणी कचऱ्याची समस्या आहे, त्या ठिकाणी ज्या पाईपलाईन्स ज्या आहेत त्या फुटलेल्या आहेत, त्या ठिकाणी वॉशरूम्स क्लीन नाहीत, स्वच्छतेचा सगळ्यात मोठा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत। अशा पद्धतीचे अनेक प्रश्न त्या ठिकाणी 10 प्रश्न आम्ही त्या ठिकाणी मांडलेले होते। 10 पैकी 7 जे फक्त नमो उद्यान आणि त्या ठिकाणी शाळांना जे काय बाळासाहेब ठाकरे यांच्या निधीतून पैसे जे आलेले आहेत ते अशा पद्धतीचे 2-3च फक्त त्या ठिकाणचे जे गोष्टी होत्या त्यांना त्यांनी मंजुरी दिली। बाकी सगळ्या नागरी प्रश्नांना त्यांनी नामंजुरी दिली। त्या संदर्भामध्ये आम्ही कलेक्टर साहेबांकडून जाऊन अपिलात जाणार आहोतच, पण अशा मानसिकतेची ही लोक आहेत। खरं तर प्रत्येक त्या ठिकाणचा असलेला सभासद ही एक नोट वाचत होता, प्रत्येक प्रश्न विचारल्याच्या नंतर नोट वाचत होता, जसे काही त्या शिकून आलेले होते। अशा पद्धतीने नगरपालिकेचं कामकाज चालला तर नागरिकांचे प्रश्न कशा पद्धतीने सुटतील हा विचार त्यांनी सुद्धा करणं गरजेचं आहे आणि माझ्या सुद्धा कामकाजाला कुठेतरी खीळ बसल्याचं आपण बघताय। कोणते प्रश्न होते ज्याला त्यांनी नामंजुरी दिली? आपण बघाल पहिला जो प्रश्न होता त्या ठिकाणी कचरा उचलला जात नाही, नगरपालिकेच्या हद्दीमध्ये कचऱ्याच्या ढीग पडलेले आहेत,
घरोघरी कचरा उचलला जात नाही किंवा त्या ठिकाणी कचरा डंप झालाय तो सुरळीत व्हावा अशा पद्धतीचे त्या ठिकाणी प्रश्न होते. त्या ठिकाणी आपण बघाल मच्छर आणि सगळे हे झालेले आहेत, उंदीर झालेत, घुशी झालेत, तर तशा पद्धतीची फवारणी होण्या गरजेचं आहे हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी नमूद केलेलं. त्या पहिल्याच प्रश्नाला त्यांनी त्या ठिकाणी नामंजुरी दिलेली आहे. त्या ठिकाणी आपण बघाल उरळमध्ये विजेचे दिवे आणि पाईपलाईन्स या संदर्भातला जो प्रश्न होता त्याला सुद्धा नामंजुरी दिलेली आहे. गटारे दुरुस्ती संदर्भामध्ये जो काही प्रश्न होता त्याला सुद्धा त्यांनी नामंजुरी दिलेली आहे. ते सोडा, बाकी आम्ही म्हणत होतो की या ठिकाणी असलेले स्मशानभूमी म्हणजे लोकांना जगण्यासाठी प्रश्न आहेच, पण मरण्यासाठी जो काही प्रश्न म्हणजे मरल्याच्या नंतर सुद्धा त्यांना आपण सुविधा देऊ शकत नाही, ते स्मशानभूमीमध्ये ज्या शेगड्या आहेत त्या दुरुस्त करा असा सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न होता. त्या संदर्भात सुद्धा त्यांनी नामंजुरी दिलेली आहे. म्हणजे आपल्या हद्दीत असलेला मोराचा जो काय स्मशानभूमी आहे खरं तर नागरिकांच्या तिकडे निधीतून त्यांनी स्वतः केला, तोही सुद्धा आम्ही करू शकलो नाही. खरं तर आता त्यांनी स्वतःचे पैसे गोळा करून त्या ठिकाणी खाली उतरायला पाण्याची भरती आल्याच्या नंतर प्रेत सुद्धा पाण्यातून नेण्याची परिस्थिती त्यांच्यावर ओढवली होती.